राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के उमरी नगर परिषद के उपाध्यक्ष और नांदेड़ जिला मध्यवर्ती सहकारी बैंक के संचालक कैलाश बापू साहेब देशमुख के गौरटीकर का जन्मदिन कारेगांव पाटे पर बड़े उत्साह और धूमधाम से मना है। जन्मदिन के अवसर पर पूरे परिसर में उत्सव जैसा माहौल देखने को मिला है। मौके पर सचिन मंत्री वार्ड पप्पू पाटिल और सदा शिव मंत्री लोकेश पाटिल व जयराम पाटिल सहित पदाधिकारी कार्यकर्ता मित्रमंडल स्थानीय नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। जन्मदिन के अवसर पर केक काटकर शुभकामनाएं दी गई। कार्यक्रम के दौरान आतिशबाजी की और साथ ही 10 जेसीबी की सहायता से फूलों की वर्षा की। क्रेन के माध्यम से 1 क्विंटल गुलाब फूलों का भव्य हार पहनाकर देशमुख गौरव स्त्रीकर का सत्कार किया और अनोखे सत्कार में कार्यक्रम को विशेष आकर्षण बनाया। इस अवसर पर मीडिया से बात करते हुए कैलाश देशमुख गौरटेकर ने उमरी मतदार संघ के नागरिकों का आभार व्यक्त किया है। फाटा इथे आपला मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केलाय, त्यानिमित्त आपण काय सांगणार? करण्यात आला ते सर्व जनतेच्या प्रेमापोटी सर्व जनता गोरटेकर घराण्यावर जे प्रेम करते त्याचं आम्ही गोरटेकर परिवार कधीच त्यांचं एवढू शकत नाही की गोरटेकर परिवारावर नायगाव विधानसभेतली सर्व जनता आठवणात प्रेम करते। आज माझा वाढदिवस त्यांच्या प्रेमापोटी करायचा नव्हता। राष्ट्रीय अध्यक्ष आमचे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा गेले होते, परंतु या जनतेच्या आग्रहाखाती मला इथं वाढदिवस साजरा करावा लागला आणि जनतेचं प्रेम, कारण की नवनिर्वाचित मी उपनगराध्यक्ष उमरी झाल्यामुळे जे लोकांचं प्रेम आलं साहेबांनंतर पहिल्यांदा मी कुठेतरी एका याला आम्ही तोंड दिलो आणि त्याच्यामध्ये भरघोस जनतेनं आम्हाला आशीर्वाद देऊन निवडून आणलं। त्याच्यामुळं हे जनतेचं प्रेमापोटी आम्हाला करण्याचं हा सर, भाऊचा आज एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये आपण एवढा जनसमुदाय उपस्थित राहून एवढा मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला भाऊचा, त्यानिमित्त आपण काय सांगणार? गोरटेकर परिवार या मतदारसंघाचं एक युवकांचं समजा हृदयस्थान आहे आणि त्याचा वाढदिवस आज माननीय श्री कैलाश देशमुख गोरटेकर यांचा वाढदिवस दरवर्षी या कारेगाव फाट्यावर अतिशय मोठ्या उत्साहामध्ये साजरा होते आणि कारेगावकर ते करत असतात भाऊच्या प्रेमासाठी। सर बोला ना, प्रश्न सर। इथं कारेगाव फाट्याला किती वर्षापासून आपण वाढदिवस साजरा करता? गोरटेकर परिवार आणि कारेगाव फाटा हे गेल्या 30 ते 40 वर्षाचं राजकीय कुटुंब आहे आणि भाऊचा वाढदिवस गेल्या 7 ते 8 वर्षात मला माहिती आहे की या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा होते आणि कारेगावकर आणि गोरटेकर हे खूप जवळचं नातं, त्याच्यामुळे कारेगाव फाटा परिसर किंवा धर्माबाद उमरी आणि गोरटेकरांचे फार मोठे गोरटे परिवारासाठी आपलं काय योगदान असणार? नाही तर प्रत्येक निवडणुकीला गोरटेकर परिवाराची ज्याच्या पाठीशी कारेगाव असेल, धर्माबाद तालुका असेल, हे सर्व ठामपणे उभा टाकले आजपर्यंत टाकलेत आणि येणाऱ्या काळाला 2029ला ज्यावेळेस गोरटेकर परिवाराचा उमेदवार राहील त्यावेळेस कारेगाव फाटा हा तालुक्या मतदारसंघामध्ये नंबर 1चा मतदारसंघामध्ये लीड राहील अशी मला अपेक्षा बी आहे आणि विश्वास बी आहे। भाऊचा सकाळपासून पुऱ्या तुमच्या ह्या मतदारसंघामध्ये गावोगाव सर्कल सगळा दौरा आहे, त्यानिमित्त कुठं कुठं भाऊनं भेट दिली, कोण्या गावला? भाऊ आता उमरी तालुक्यामध्ये कारेगाव धर्माबाद तालुक्यातला कारेगाव असेल, उमरी तालुक्यातले कौडगाव असेल, हेंडाळा, बळेगाव असे अनेक आणि उमरी शहर अशा सर्वच ठिकाणी भाऊचा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा झाला। भाऊच्या सगळं चाहत्यांना आपण काय आवाहन करणार आहात? कार्यकर्त्यांना आव्हान एवढंच आहे, या ठिकाणी भाऊची गरज पडेल त्या ठिकाणी अर्धरात्री फोन करा, भाऊ तुमच्यासाठी अहोरात्र आहेत, कधी तुम्ही फोन करा। गोरटेकर कुटुंब धर्माबाद तालुका, उमरी तालुका, नायगाव, भोकर या सर्वच तालुक्यातील लोकांसाठी कधी अर्धरात्री उभा टाकेल। कारेगाव परिवाराच्या गावकऱ्याच्या वतीनं भाऊला तुम्ही कशा प्रकारे तुम्ही शुभेच्छा देणार? कारेगाव वासियांच्या वतीनं भाऊला शुभेच्छा देतो की 2029ला गोरटेकर परिवारातून येणाऱ्या काळात विधानसभा लढवावी अशी भाऊला शुभेच्छा आणि सदिच्छा देतो।